पाऊस चालू झाला ना घराच्या बाहेर निघूच वाटत नाही. त्याचं कारण म्हणजे हा चिखल. पण काम असल्यावर घराच्या बाहेर तर निघावंच लागणार. आता मला डेअरीमध्ये पनीर आणण्यासाठी जायचं होतं, तसं सोबत थोडंसं काम पण होतं. मग काय गेले पटकन आणि घेऊन आले. स्वयंपाकाला तर खूप जास्त उशीर झाला होता, मग आल्याच बनवायला घेतलं. मटर पनीर बनवलं होतं, कारण खूप दिवस झालं पनीरच नाही खाल्लं. आणि बाहेर ना पाऊस चालू आहे, त्यामुळे गरमागरम पावसामध्ये खाण्याची ना मज्जाच वेगळी आहे. पण भाजी गरम आहे तोपर्यंत चिमणीचे पप्पा जेवण्यासाठी घरी आले तर बरं आहे. दुपारी ना सगळेजण तुटून पडले होते. बायकांच्याकडे किती पण मेकअपचं सामान असू दे, त्यांना कमीच वाटतं. आणि सगळ्यांना वाटते ना चिमणी लई शांत आहे. म्हटलं आज चिमणीचा आगाऊपणा तुमच्या सोबत शेअर करावा. ती ना लहान मुलांच्या सोबत एवढी मस्त खेळते ना, तिचा आवाजच आता ऐकवते. आणि आम्ही ना नंतर अख्खा दिवस ना दोघींनी झोपून काढला पावसामुळे. आणि संध्याकाळी मोड आलेले मूग बनवायला घेतले. माझं उरकायचं काम चालू होतं, पण ह्या बापलेकीचं मध्येच. आणि आज ना मला कपाटातून ना सामान काढताना हा चिमणीचा पहिला वाला स्वेटर भेटला. तोच मी तिला घातला होता. 1 महिन्याची होती तेव्हा घेतला होता मी तिला. आणि ती त्या स्वेटर मध्ये खूपच भारी दिसत होती. आणि ह्या दोघांना नेमकं काय करायचं होतं की काय माहिती.